पासून तुम्हाला ब्लॉग. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमचा एक्झॅक्टली कसा दिसतो ते आणि काम कुठपर्यंत आलं आहे ते. तर संडे आणि गेलो होतं व्हिजिटसाठी. तर अजून बऱ्यापैकी काम शिल्लक आहे. त्यांनी सांगितलं होतं की फ्लॅट भेटेल लवकर. तर अजून तर असं वाटतं की बरेच दिवस लागतील आणि बऱ्यापैकी काम पेंडिंग आहे. पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि इथे आम्ही आता पोहोचलेलो आहोत आमच्या सोसायटीमध्ये. तर इथे आता वरती जायचं आहे. तर टेम्पररी लिफ्ट आहेत, तर त्याने आम्ही वर जाणार आहेत. आणि इथं एवढं बऱ्यापैकी काम झालेलं आहे जे की आत्तापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होतं पण झालं नाही. तर आता चला वरती गेल्यानंतर दाखवते. तर इथं आम्ही आमच्या फ्लोअरला आलेलो आहोत आणि हा दादा आम्हाला घेऊन आला होता वर. तर इथे फ्लॅटची चावी नव्हती, तर याच्याकडे अशी टॅक्ट होती दरवाजा ओपन करण्यासाठी. तर बघा आता खतरो की खिलाडी टाईप स्टंट करतोय मस्त. आणि आतमध्ये जाऊन याने दरवाजा ओपन केला. तर ही मेन लॉबी आहे आणि इथून एंट्री आहे आमच्या फ्लॅटची. तर इथे बघा हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर असा काहीसा आमचा हॉल दिसतोय फ्लॅटचा. आणि हॉलला एक गॅलरी आहे आणि मास्टर बेडला एक आहे. तर असा मस्त असा हॉल दिसतोय. आणि चला तर तुम्हाला गॅलरी दाखवते, गॅलरी कशी दिसते ते. तर आम्ही जेव्हा कधी राहायला येऊ तेव्हा पिजन नेट बसून घेणार आहोत, कारण खूप जास्त म्हणजे कबूतर किंवा असं पक्षी येऊ नये म्हणून ती नेट टाकण्याचं गरजेचंच आहे. आणि लहान मुलांसाठी पण ते सेफ आहे. तर असा हॉल दिसतोय आणि इथून किचन आहे. तर किचन असं काहीसं आहे. आणि इथे ड्राय बाल्कनी. तर बऱ्यापैकी कवर्ड आहे ड्राय बाल्कनी. तर इथं आपण स्टोरेजसाठी पण यूज करू शकतो किंवा मग भांडी वगैरे बेसिन त्यासाठी पण यूज करू शकतो. आणि असं काहीसं किचन आहे. म्हणजे बऱ्यापैकी काम अजून पेंडिंग आहे. आणि सगळ्या रूममध्ये भरपूर असा उजेड आहे. कोणतीच लाईट लावलेली नाही आहे तरी पण उजेड खूप जास्त आहे सगळ्या रूममध्ये. आणि इथून आहे कॉमन टॉयलेट बाथरूम. आणि इथं कॉमन बेसिन. आणि इथे चिल्ड्रन बेडरूम आहे. इकडे आता जेव्हा फ्लॅट ताब्यात भेटेल त्यावेळेस फर्निचर करायला लागेल. तर अशी चिल्ड्रन बेडरूम दिसते. आणि इथून आहे मास्टर बेडरूम. तर इथे आहे मास्टर बेडरूमसाठी टॉयलेट बाथरूम. इथून हॉल कसा म्हणजे असा दिसतोय. आणि ही आहे मास्टर बेडरूम. आणि मास्टर बेडरूमला पण एक गॅलरी आहे आणि त्या गॅलरीचा व्ह्यू तर खूप छान आहे. आणि नेमका आज पाऊस येत होता त्यामुळं मस्त असा व्ह्यू दिसतो इथून. इकडे पण नेट बसून घेणार आहोत आम्ही, कारण ते शिवसाठी पण गरजेचं आहे आणि असं पक्षी वगैरे येतात त्यासाठी पण खराब होऊ नये म्हणून. बघू शकता किती छान असं वातावरण झालेलं आहे. तर म्हटलं चला अशी चक्कर मारून येऊया, काम कुठपर्यंत आलं ते बघण्यासाठी म्हणून आलो होतो. तर जेव्हा फ्लॅट भेटेल फर्निचर होईल तेव्हा होम टूर देणारच आहे. पण आता इथपर्यंत रेडी झाला आहे फ्लॅट. तर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचं न्यू घर कसं वाटलं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा.
चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.